नवी मुंबई महापालिकेत गेल्या 5 वर्षांपासून प्रशासक आहे, मात्र या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलाय असा आरोप स्थानिक करत आहेत। पाणी, कचरा, अतिक्रमणासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले 5 वर्षाला नगरसेवक नसल्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय राजवट चालू आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये शहरामधली कामं झाली का नाहीत या संदर्भामध्ये आपण नागरिकांशी बोलणार आहोत। सर, काय म्हणाल, 5 वर्ष कशी राहिली ही? नवी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी जी आहे ती शासनासाठी कुरण होतं। शासनाचे अधिकारी इकडे येतात, मोठे मोठे टेंडर काढतात, काम करत नाहीत आणि हजारो कोटींचा भ्रष्टाचार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे होत आहे। तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन, मागच्या कित्येक वर्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये होणारी नालेसफाई ही 2, 2.5, 3 कोटी 4-5 कोटी घरामध्ये असायची। यावर्षी सन्माननीय आयुक्तांनी ती 70 कोटीची गेली आहेत। 70 कोटीची नालेसफाईची कामं काढली गेली आहेत। नाल्यातून कचरा, शून्य कचरा काढला गेला आहे आणि अशीच बिलं ठेकेदारांना दिली जात आहेत। उद्यान घोटाळा होतोय, कचरा वाहतूक घोटाळा होतोय, सॅग्रिगेशन होत नाही आहे। ह्या शहराला मोठे मोठे अवॉर्ड मिळतात, पण शहरामध्ये कुठेही सॅग्रिगेशन करताना तुम्हाला दिसणार नाही। शहरात अस्वच्छता आहे, कामगारांची संख्या कमी आहे, पाण्याच्या समस्या आहेत, अशा अनेक समस्या या ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळे होत आहेत आणि ह्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी एक सक्षम महासभा बसणं हे खूप गरजेचं आहे। प्रशासकीय राजवट असल्यामुळे जो लोकप्रतिनिधीचा जो आवाज होता तो आज जवळजवळ बंद झालेला आहे। लोकांच्या माध्यमातून सभागृहामध्ये नगरसेवक लोक जो विषय मांडायचे त्यामुळे ते प्रश्नाला वाचा फुटायची। गेले 5 वर्ष झाले लोकांचे प्रश्न सभागृहापर्यंत येत नाहीत आणि त्या प्रश्नावर तोडगा निघत नाहीत। पण समाधानी आहोत का गेल्या 5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीवर? ॲक्च्युली बघा, गेले 5 वर्ष म्हणा, 10 वर्ष म्हणा, आपल्याकडे नगरसेवक नाही, जनप्रतिनिधी नाही। जनप्रतिनिधी नसल्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जी सभागृह आहे त्याच्याकडे ते प्रश्न पोचत नाही आहेत। अगदी आता मी घणसोलीत राहते, तर मी घणसोलीचा मुद्दा जर मांडायचा म्हटलास तर माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की घणसोलीमध्ये येणाऱ्या 5 वर्षात जवळजवळ 20 ते 25 हजाराने लोकसंख्या वाढणार आहे। मला हे खरंच प्रांजळपणे माहीत करून घ्यायचं आहे की पालिकेचं नियोजन काय आहे, पाण्याचं काय नियोजन आहे, लाईटीचं काय नियोजन आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येणार तर त्यांना शिकण्यासाठी आपल्याला लहान मुलं पण तेवढीच येणार। पण आपल्याकडे एखादा रिकामा प्लॉट दिसला की तिकडे फक्त टावरची बांधणी होते। कधी आपण 4 महिन्यांनी जाऊन विचारलं तर कळतं, अरे हा प्लॉट तर गेला, एखाद्या बिल्डरला गेला। मला असं म्हणायचं आहे, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसंख्या वाढत चालली आहे नवी मुंबईची, तर ह्या वेळेला आपल्या पालिकेने, आपल्या सिडकोने, आपल्या प्रशासनाने हा विचार केला पाहिजे की पाण्याचा प्रश्न, लहान मुलांचा शिकण्याचा प्रश्न, मोठ्या संख्येने कॉलेज, स्कूल, शाळा, चांगल्या प्रकारच्या अजून सुविधा कशा पुरवल्या गेल्या पाहिजे। जो तो येतो रिकाम्या प्लॉटवर आपलं बिल्डिंग बांधत आहे, हे चुकीचं आहे। नक्कीच आपण बघतोय की आरोग्य व्यवस्था ढासळली पूर्ण पालिकेची। साहेब, 100% नगरसेवक नसल्यामुळे या मागील 5-9 वर्षामध्ये केवळ अधिकाऱ्यांनी या आरोग्याचा बोजवारा उडाला आहे। साहेब, उपचारासाठी पेशंटला बेड मिळत नाही, करोडो रुपयाचा निधी जिथे गरज नाही त्या ठिकाणी खर्च केला जातो। MRI नाही, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नाही आहेत, शिवाय बेड पण उपलब्ध नाही आहे। तर अशा अभावी पेशंटचा मृत्यू होतो। साहेब, या 9 वर्षात किंवा आम्ही नवी मुंबईकर म्हणून ही अपेक्षा करतो पालिकेकडून, एवढा मोठा एअरपोर्ट आता सुरू होतोय, त्या दृष्टीने रोडवरती इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होणार आहे। त्या दृष्टीने पाम बीच रोड 4 पदरी करायला पाहिजे, फ्लायओव्हर बांधायला पाहिजेत। इतक्या मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट सुरू आहे, त्या पद्धतीने पाण्याचा अपव्यय होणार आहे, पाणी कमी पडणार आहे। त्या प्रकारचं काहीच नियोजन या नवी मुंबई शहरामध्ये दिसत नाही। पार्किंगची मोठी समस्या उद्भवणार आहे। शैक्षणिक दृष्ट्या आपण कमकुवत पडतोय। केवळ नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एवढ्या वर्षात या नवीन नगरसेवक नसल्यामुळे केवळ भ्रष्टाचारच करत आलेले आहेत। महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू असल्याच्या ठिकाणी आरोप नागरिकांकडून करण्यात आलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।